नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं ते म्हणजे जीएसटी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केला जातो आणि कॅल्क्युलेट करून तो गव्हर्नमेंटला कशा पद्धतीने भरला जातो, त्याची चेन काय असते हे आपल्याला बघायचं आहे. त्या चेनमध्ये आपल्याला इथं समोर 4 गोष्टी दिसतात. काय 4 गोष्टी? मॅन्युफॅक्चरर आहे, होलसेलर किंवा डिस्ट्रीब्युटर, रिटेलर आणि कन्झ्युमर, अशा 4 गोष्टी असतात. आता नेहमी लक्षात ठेवा, टॅक्स जो आहे की नाही हा कन्झ्युमर भरत असतो, पण अप्रत्यक्षरित्या का म्हणतात त्याला, इनडायरेक्ट टॅक्स का म्हणतात, त्याचं आपल्याला इथे एक्सप्लेनेशन मिळून जाईल. आता इथे काय होतं बघा, याचं एक एक्झाम्पल आपण बघूया, त्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येतं. तर समजा एक मॅन्युफॅक्चरर आहे, मॅन्युफॅक्चररने एक 200 रुपयाची वॉच मॅन्युफॅक्चर केली, त्याने घड्याळ बनवलं आणि 200 रुपयाला त्याने काय केलं, होलसेलरला विकलं. असं गृहीत धरा की जीएसटीचा दर जो आहे की नाही हा 12% होता. जीएसटीचा दर जो आहे तो 12% होता. तर तो काय करेल, आता ज्यावेळेस याच्याकडे टॅक्स इनव्हॉइस येईल त्यावेळेस काय असेल, 200 रुपये वॉचची किंमत असेल, 12 रुपये 12% जीएसटी आहे, 12% 200 रुपयावरती 12% काढून जो जीएसटी येईल तो काय होईल, गव्हर्नमेंटला पेड केला जाईल. मग आता 200 रुपयावरती 12% जर आपण काढून बघितलं तर किती मिळतं आपल्याला, 200 रुपयावरती 12% म्हणजे किती मिळणार आहे आपल्याला, 12 × 2 म्हणजे 24 रुपये. म्हणजे काय होतं, हा मॅन्युफॅक्चरर जो आहे तो 24 रुपये कुणाला देतो, तर गव्हर्नमेंटला देतो. आता गव्हर्नमेंटला देत असताना पैसे तो कशा पद्धतीने देतो, तर 24 रुपयाचं जीएसटी झालं, एसजीएसटी आणि सीजीएसटी किती होईल, तर 12 रुपयाचं. म्हणजे तो देत असताना सुद्धा कशा पद्धतीने देतो, दोन्ही पैसे वेगवेगळे जमा करतो गव्हर्नमेंटला, एसजीएसटी आणि सीजीएसटी. याने किती रुपये जमा केले, 12 रुपये. 200 रुपयावरती 12 रुपये. समजा होलसेलरने किंवा डिस्ट्रीब्युटरने तीच वस्तू, हेच घड्याळ रिटेलरला 300 रुपयात विकलं. आता याने किती रुपयाला विकलं, 300 रुपयाला विकलं. आता काय होतं, 300 रुपयावरती याच्याकडे येणाऱ्या बिलामध्ये 300 रुपयावरचं जीएसटी असेल, 300 रुपयावरती जीएसटी किती लागणार आहे, तर 12% जर आपण कॅल्क्युलेट केला जातो तर 36 रुपये. मग 36 रुपये जीएसटी तो याच्याकडनं गोळा करणार आहे. कोणाकडनं, रिटेलरकडनं. हा रिटेलर 36 रुपये जीएसटी स्वरूपात होलसेलरला देईल, पण होलसेलर 36 रुपयाला 36 रुपये गव्हर्नमेंटला जमा करणार नाही. त्याने काय केलेलं आहे, तर 24 रुपये घेणे ऑलरेडी इकडे पेड केलेले आहेत. कुणाला पेड केलेले आहेत, मॅन्युफॅक्चररला त्याने 24 रुपये दिलेले आहेत. मग तो काय करतो, याच्याकडनं आलेले जे 36 रुपये आहेत की नाही, त्या 36 रुपयामधनं 24 रुपये वजा करून उरलेली रक्कम जी आहे ती गव्हर्नमेंटला जमा करतो. आता 36 रुपयामधनं 24 रुपये वजा केल्यास किती रुपये उरत आहेत त्याच्याकडे, तर 12 रुपये. मग 12 रुपये तो जमा करेल. आता 12 रुपये कोणाला जमा करेल, गव्हर्नमेंटला. पण कशा पद्धतीने जमा करेल तो 12 रुपये, आता तर 12 रुपये जमा करत असताना तो काय करतो, एसजीएसटी मध्ये 6 आणि सीजीएसटी मध्ये 6 अशा 2 पद्धतीने जमा करतो. आता रिटेलरने तीच वस्तू ग्राहकाला, कन्झ्युमरला विकली 400 रुपयाला. त्याचं प्रॉफिट वगैरे गृहीत करून 400 रुपयाला ती वस्तू विकली. आता 400 रुपयावरती वस्तू विकल्यानंतर कन्झ्युमरला जे बिल मिळणार आहे, टॅक्स ऑफ इनव्हॉइस मिळणार आहे, त्याच्यामध्ये काय होतं, तर या 12% जीएसटी लावली. 12% 400 रुपयावरचा जीएसटी किती होतोय, 48 रुपये. 48 रुपयाचा जीएसटी जो आहे की नाही हा कन्झ्युमर रिटेलरला देईल. आता 48 रुपये जीएसटी याच्याकडे आला तर 48 तो गव्हर्नमेंटला भरणार नाही. तो काय करेल, 36 रुपये त्याने ऑलरेडी पेड केलेले आहेत. कुणाला पेड केलेले आहेत, तिकडे डिस्ट्रीब्युटरला किंवा होलसेलरला. मग 36 रुपये पेड केले तर 48 मधून 36 रुपये वजा करून घेईल त्याने भरलेले, आणि 12 रुपये जे उरत आहेत की नाही ते 12 रुपये फक्त गव्हर्नमेंटला जमा करेल. तो त्याने किती जमा करणार, तो गव्हर्नमेंटला 12 रुपये. आता 12 रुपये जमा करत असताना तो कसे जमा करेल, तर बघा सारखंच, सीजीएसटी मध्ये 6 रुपये जातील आणि एसजीएसटी मध्ये 6 रुपये जातील. आता किती रुपये झाले जरा चेक करा, सगळ्यांची मिळून बेरीज बघा किती येते ते. 12 आणि 12 24 रुपये, इकडे पण 12 आणि 12 24 रुपये, म्हणजे 24 अधिक 24 जीएसटी. एकूण जीएसटी किती गेलेला आहे, 48 रुपये. शेवटच्या माणसाने जीएसटी किती भरला आहे ते पण जरा बघा. कन्झ्युमरने या बिलासाठी किती रुपये जीएसटी मोजलेले आहेत, 48 रुपये. 48 रुपये कन्झ्युमरकडनं आले, ते गव्हर्नमेंटला मिळाले. त्याच्यामुळे आता इथे काय काय मिळतं बघा. हे जे आहे की नाही, टॅक्स कोणी भरला होता तो 48 रुपयाचा, तर लास्ट पर्सन जो होता कन्झ्युमर त्याने. या लोकांनी टॅक्स भरलाय का कुठेतरी, 24 रुपये याच्याकडनं घेतले, याने भरून दिले. 24 रुपयाचा याचं काही नुकसान आहे का, नाही, कारण 200 रुपयाचं प्रॉफिट एक वॉचची किंमत होती त्याला ते मिळाले. आता होलसेलरने काय केलं होतं, 24 रुपये जीएसटी स्वरूपात अलीकडे दिले होते मॅन्युफॅक्चररला, आणि 36 रुपये याच्याकडनं गोळा केले होते. मग 36 रुपये गोळा केले, 24 रुपये इकडे दिले म्हणून 24 रुपयाची वजावट त्याने घेतली, आणि ही वजावट जी आहे की वजा करून उरलेली 12 रुपये जे ते गव्हर्नमेंटला भरले. म्हणजे याचंही काही नुकसान नाहीये.
जीएसटीच्या बाबतीत, टॅक्सच्या बाबतीत. रिटेलरने काय केलं, तीच वस्तू 400 रुपयाला विकली, 48 रुपयाच्याकडनं गोळा केली. 48 रुपये गोळा करत असताना 36 रुपये त्याने ऑलरेडी होलसेलरला दिले होते. तर तो काय करतो, आता 36 रुपये काढून घेतो त्याचे 48 मधले आणि उरलेली रक्कम जी आहे ती गव्हर्नमेंटला जमा करतो. म्हणजे याने किती रुपये जमा केले, 12 रुपये. आता हे जे वजावट घेत आहेत की नाही, 24 रुपये भरला होता म्हणून 24 रुपये वजा केला, 36 रुपये भरले होते म्हणून 36 रुपये कमी करून गव्हर्नमेंटला भरले, 48 रुपये घेतले पण 36 वजा करून 12 रुपये भरले तिने. 36 वजा करणं, हे जे वजा करणार आहे की नाही त्याला इनपुट टॅक्स क्रेडिट असं म्हटलेलं आहे. जे वजावट मिळते की नाही हे इनपुट टॅक्स क्रेडिट. आता काय असतं लक्षात घ्या एक गोष्ट, ती म्हणजे एक टॅक्स असतो तो म्हणजे आउटपुट टॅक्स असतो, दुसरा टॅक्स जो असतो तो इनपुट टॅक्स असतो. आता आउटपुट टॅक्स म्हणजे काय, वस्तू विकताना म्हणजे सेलिंगच्या वेळेस जो टॅक्स लावला जातो तो, आणि बाईंगच्या वेळेस जो टॅक्स दिला जातो तो म्हणजे इनपुट टॅक्स. सेलिंगच्या वेळेस समोरच्याकडून घेतलेला टॅक्स जो आहे तो आउटपुट टॅक्स, बाईंगच्या वेळेस आपण दिलेला टॅक्स जो आहे तो इनपुट टॅक्स. आता इथे काय होतं, तर या उदाहरणामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट आपल्याला काढा, अशी बरीच गणित आहेत आपल्याला. मग इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय असतं, आता तर इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय असतं, तर हा जो टॅक्स आपण गव्हर्नमेंटला जमा करणार आहे, जमा केलेला आहे ऑलरेडी आणि दुसऱ्याकडनं आपण घेतलेला आहे, या दोघांमधला फरक जो आहे की नाही, हा जो जमा करून दिलाय गव्हर्नमेंटला तो म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट असतो. आणि जो आपल्याला आता जीएसटी पेएबल जीएसटी म्हणजे काय, मग जो घेतलाय त्यातनं आपण इनपुट टॅक्स क्रेडिट वजा करायचा आणि उरलेला गव्हर्नमेंटला जमा करायचा. म्हणजे दोन शब्द तुम्हाला येतील आता गणितामध्ये, जीएसटी पेएबल आणि इनपुट टॅक्स क्रेडिट. जीएसटी पेएबल आणि इनपुट टॅक्स क्रेडिट कसं काढायचं, आता इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, याने काय केलं होतं, 24 रुपये याला दिले होते, कुणाला, होलसेलरला. कशामध्ये, 200 रुपयाचं घड्याळ याने घेतलं, 24 रुपयाचं जीएसटी मॅन्युफॅक्चररला दिलं आणि 24 रुपयाचं जीएसटी त्याने दिलेला आहे म्हणजे काय, तर तो इनपुट टॅक्स क्रेडिट आहे त्याचा. आता जीएसटी पेएबलचं सूत्र काय मिळतं आपल्याला, तर जीएसटी रिसिव्ड किंवा यालाच आउटपुट टॅक्स असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला, जीएसटी रिसिव्ड मायनस जीएसटी पेड असं तरी लक्षात ठेवा, किंवा आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आता या दोन गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे याच्यावर सगळे आधारित आपल्याला गणित जे ते करता येतील. रिटेलर कशा पद्धतीने, आता दुसरं एक उदाहरण आपण इथे बघूया. कंझ्युमरकडने काय केलं, 48 रुपयाचा जीएसटी गोळा केला, 36 रुपयाचे आहेत ना या रिटेलरने ऑलरेडी होलसेलरला दिले होते. 300 रुपयाचं गाड्या त्यांनी परचेस केलं त्याच्याकडनं, 300 रुपयासाठी त्यांनी 36 रुपये याला दिले होते. आता या दोघांमध्ये जर आपल्याला काढा म्हटले इनपुट टॅक्स क्रेडिट आणि जीएसटी पेएबल, तर कसं काढता येईल. रिटेलरने किती रुपये ऑलरेडी दिलेले आहेत, बाईंगच्या वेळेस किती दिलेले आहेत, 36, म्हणजे त्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट किती असेल तर 36. म्हणजे रिटेलरसाठी या किती होते इनपुट टॅक्स क्रेडिट, तर 36 रुपये. आउटपुट टॅक्स किती त्याचा, त्याने गोळा किती केलेला आहे टॅक्स तो बघा, गोळा किती केला आहे 48 रुपये. या दोघांमधला डिफरन्स, पण कसा डिफरन्स काढायचा, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट, म्हणजे 48 वजा 36 किती रुपये जीएसटी पेएबल आहे त्याचा, तर 12 रुपये. 12 रुपये जीएसटी पेएबल त्यांनी दिलेलं आहे. याच्यावरती आधारित 4.2 आपल्याला करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, चेतना स्टोर पेड टोटल जीएसटी ऑफ ₹1,05,000 ॲट द टाइम ऑफ परचेस अँड कलेक्टेड जीएसटी ऑफ ₹1,22,500 ॲट द टाइम ऑफ सेल ड्युरिंग 1 जुलै 2017 to 31 जुलै 2017. फाइंड द जीएसटी पेएबल बाय चेतना स्टोअर्स. आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला काय सांगितले की जीएसटी पेएबल काढा सांगितलेलं आहे. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे एक गोष्ट लक्षात ठेवायची नाही, त्याने जीएसटी पेड याचा अर्थ काय, तर त्याने जीएसटी जो परचेस करताना घेतलेला आहे, परचेस करताना याचा अर्थ म्हणजे एखादी वस्तू विकत घेतली. आता या चेतना स्टोअरवाल्याने काय केलं, कोणाकडनं तरी वस्तू जी आहे ना ही विकत घेतली, याची वस्तू विकत घेतली, त्याच्या बदल्यामध्ये त्याने पैसे त्याला दिलेले आहेत. आता त्या पैशांवरती त्याने किती टॅक्स दिलेला आहे, तर 1,05,000 रुपये. हा 1,05,000 रुपये कोणी घेतला, या चेतना स्टोअर्सने. कुणाला दिला आहे, ज्याच्याकडनं वस्तू विकत घेतली, मॅन्युफॅक्चरर असेल, होलसेलर असेल, कोणीतरी असेल, त्याच्याकडनं ती वस्तू घेतली, त्याला टॅक्स तेवढा दिलेला आहे. हा दिलेला टॅक्स म्हणजे काय असतो, तर बाईंगच्या वेळेस दिलेला टॅक्स म्हणजे काय असतो, तो इनपुट टॅक्स क्रेडिट. इथं काय काय मिळतं आपल्याला, आता इनपुट टॅक्स क्रेडिट इज इक्वल टू किती, ₹1,05,000. आणि आता आउटपुट टॅक्स म्हणजे काय असतं, तर जीएसटी कलेक्टेड याचा अर्थ काय, याने ही वस्तू कोणाला तरी पुढे विकलेली, अजून वस्तू विकून काय केलं, त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी पैसे घेतलेले त्याच्याकडनं आणि त्या पैशावरती किती जीएसटी घेतलेला आहे,
1,22,500 रुपये एवढा जीएसटी गोळा केलेला आहे. कुणाकडनं? समोर कुणाला तरी वस्तू विकली, मला त्याचा तो आउटपुट टॅक्स होईल. हा आउटपुट टॅक्स इज इक्वल टू किती? 1,22,500 रुपये. आता काय काढायचं आपल्याला? तर जीएसटी पेएबल. काय फॉर्म्युला आपला जीएसटी पेएबलचा? तर आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. काय आउटपुट टॅक्स आहे त्याचा? 1,22,500 रुपये मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे? 1,05,000 रुपये. दोघांमधला डिफरन्स किती येते आता वजाबाकी केल्यावरती? तर 22,000 रुपयांचा. म्हणजे 22,000 रुपयाचं काय त्याला जीएसटी पेएबल आहे. म्हणजे एवढा जीएसटी त्याला भरावा लागेल चेतना स्टोअर्सला. कोणाला भरावं लागेल? तर गव्हर्नमेंटला भरावं लागेल. सेकंड क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. नजमा इज अ प्रोप्रायटर ऑफ अ फर्म रजिस्टर्ड अंडर जीएसटी. She has paid GST of rupees 12,500 on purchase and collected rupees 14,750 on sale. What is the amount of ITC to be claimed and what is the amount of GST payable? मग सारखंच गणित आहे आपल्याला. काय दिलेले आपल्याला दोन गोष्टी आहेत. एक प्रोप्रायटर सांगितलेले एका दुकानाचे, त्यांनी काय केलेले? जीएसटी पेड. पेड याचा अर्थ काय? मग सारखंच नजमा यांनी काय केलेले? जीएसटी पेड केलेला आहे. याचा अर्थ कोणाकडनं जर त्यांनी वस्तू विकत घेतलेली, एखादी वस्तू विकत घेतली, त्याचे पैसे दिले, त्या पैशासोबत काय दिले? अजून 12,500 रुपये हा टॅक्स पण जमा केलेला आहे वस्तूच्या किमतीत. आता त्याने जीएसटी कलेक्टेड याचा अर्थ काय? यांनी पुढे कोणाला तरी ती वस्तू विकलेली. अजून काय केलेले? वस्तू विकली आणि काय घेतले? त्याच्या बदल्यामध्ये पैसे घेतलेले आणि या पैशांसोबत किती रुपयाचा टॅक्स पण गोळा केलेला आहे? 14,750 रुपयाचा टॅक्स त्यांनी गोळा केलेला आहे. आता मग सारखेच काय काय किमती आपल्याला मिळतात ते? तर किमती काय मिळते? जीएसटी पेड एवढा आहे. मग आता इथं काय म्हणतात? देअरफॉर इनपुट टॅक्स क्रेडिट. किती जीएसटी पेड आहे तेवढा इनपुट टॅक्स क्रेडिट असेल 12,500 रुपये. त्याच्यानंतर आउटपुट टॅक्स किती असेल? आउटपुट टॅक्स म्हणजे काय? कलेक्टेड जीएसटी किती आहे तो? 14,750 रुपये. काय काढायचं आहे आपल्याला? इनपुट टॅक्स क्रेडिटचं उत्तर मिळालं. जीएसटी पेएबल काढायचं. आता जीएसटी पेएबल किती मिळतं आपल्याला? आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आहे? 14,750 वजा इनपुट टॅक्स किती? ITC किती आहे? 12,500. दोघांमधला डिफरन्स 7 मधनं 5 गेले 2,250 रुपये एवढा काय असेल? जीएसटी पेएबल. थर्ड क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला. Amir Enterprise purchased chocolate sauce bottles and paid GST of rupees 3,800. He sold those bottles to Akbari Brothers and collected GST of rupees 4,100. Mayank Food Corner purchased these bottles from Akbari Brothers and paid GST of rupees 4,500. Find the amount of GST payable at every stage of trading and hence find the payable CGST and SGST. आपल्याला 3 लोक सांगितलेले तिथे आणि 3 लोकांसाठी आपल्याला जीएसटी पेएबल किती असेल आणि त्याच्यावरनं सीजीएसटी आणि एसजीएसटी किती असेल हे काढायचं आहे आपल्याला. आता आपण याची जर रचना केली तर आपल्याला गणिताची रचना अशी मिळेल बघा. हे लक्षात घ्या आधी की कसा पद्धतीने टॅक्सचं कॅल्क्युलेशन झालेलं हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. आता आमिर एंटरप्राइजने टॅक्स पेड केल्याचा अर्थ काय? कुणाकडनं तरी त्यांनी चॉकलेट सॉसच्या बॉटली विकत घेतलेल्या आहेत. चॉकलेट सॉस विकत घेतला, जीएसटी पेड केला. किती पेड केलाय? 3,800 रुपये. आता हेच काय केलं त्याने? तेच वाटल्या कोणाला विकल्या? अकबारी ब्रदर्सला. अकबारी ब्रदर्सने काय केलं? जीएसटीच्या स्वरूपात 4,100 रुपये कोणाला पेड केले? आमिर एंटरप्राइजेसला. आता अकबारी ब्रदर्सने काय केलं? त्या चॉकलेटच्या सॉस बॉटल्स ज्या आहेत की नाही या मयांक फूड कॉर्नरला विकल्या आणि त्याच्या बदल्यामध्ये काय झालेलं आहे? जीएसटीच्या स्वरूपात किती रुपये गोळा केलेले? 4,500 रुपये. मग सारखंच गणित आहे, फक्त इथं काय 2 वेळा तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. आता पहिल्यांदा कोणासाठी आपल्याला टॅक्स काढावा लागेल? आधी आमिर एंटरप्राइजेसचा. मयांक फूड कॉर्नरचा काढायची गरज नाही कारण त्याने ऑलरेडी 4,500 रुपये पेड केलेले आहेत, त्यामुळे त्याचं 4,500 रुपये गेलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याला कोणाचं काढायचं आहे? फॉर आमिर एंटरप्राइजेस. आता याचा आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स क्रेडिट काय काय असेल ते आपल्याला लक्षात ठेवावं लागतं. इनपुट टॅक्स क्रेडिट काय असतं? इनपुट टॅक्स क्रेडिट याचा किती जीएसटी पेड केला त्याने? 3,800 रुपये. कोणाला दिलेले आहे? कोणाकडनं तरी त्याने वस्तू विकत घेतले त्या माणसाला त्याने दिलेले आहे. म्हणजे किती रुपयाचा आहे? 3,800 रुपये. आता आउटपुट टॅक्स म्हणजे काय? याने कलेक्ट केलेला टॅक्स. किती टॅक्स कलेक्ट केलाय?
आउटपुट टॅक्स किती घेतलेले आहेत अकबारी ब्रदर्सकडनं 4100 रुपये. 4100 रुपये विकत घेतलेले. आपल्याला काय काढायचं आहे देअरफॉर जीएसटी पेएबल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे आपला आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. किती आउटपुट टॅक्स 4100 रुपये. इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे 3800 रुपये. किती डिफरन्स आहे दोघांमध्ये 300चा. 300 काय जीएसटी पेएबल. देअरफॉर सीजीएसटी आणि एसजीएसटी पण काढायला सांगितलं आपल्याला. देअरफॉर सीजीएसटी अँड एसजीएसटी पेएबल इज इक्वल टू किती असेल ते जीएसटीच्या निम्मे म्हणजे 300 डिवायडेड बाय 2 म्हणजे किती रुपये ते 150 रुपीज इच. सीजीएसटी 150 एसजीएसटी सुद्धा किती असेल 150. दुसरा कोण माणूस आहे आपल्याकडे आता तर आता अकबरी ब्रदर्ससाठी दुसरा माणूस कोण आहे अकबरी ब्रदर्स. फॉर अकबरी ब्रदर्स काय काय आहे इथे आता याच्यासाठी सुद्धा इनपुट टॅक्स क्रेडिट. इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे या माणसाचा तर किती रुपयाचा जीएसटी त्यांनी दिलेला आहे तो इनपुट टॅक्स क्रेडिट असेल. किती दिलेला आहे 4100 हे 4100 रुपये. आउटपुट टॅक्स क्रेडिट आउटपुट टॅक्स किती असेल त्याचा किती रुपये गोळा केलेले किती गोळा केले 4500 रुपये हे 4500 रुपये. देअरफॉर जीएसटी पेएबल किती असेल आता आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आहे त्याचा 4500 रुपये. इनपुट टॅक्स क्रेडिट किती आहे 4100. किती डिफरन्स दोघांमध्ये 400 रुपयाचा म्हणजे 400 रुपयाचं काय जीएसटी पेएबल आहे. देअरफॉर सीजीएसटी अँड एसजीएसटी पेएबल इज किती आलेलं आहे 400 त्याच्या निम्म म्हणजे 400 डिवायडेड बाय 2 किती आलं आहे 200 रुपीज इच. आता माइंड फूड कॉर्नरच्या बाबतीत काय होईल बरं तर त्याने ऑलरेडी एवढं पेड केलं आहे मग त्याला पुढं त्याने कोणाकडून घेतला असता तर मग आपल्याला त्याचं जीएसटी पेएबल काढता आला असतं. त्याच्यामुळे त्याचं काढायची आपल्याला गरज नाही दोघांचंच काढायला लागलं आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा मलिक गॅस एजन्सी चंदीगड युनियन टेरिटरी परचेस्ड सम गॅस सिलेंडर्स फॉर इंडस्ट्रियल यूज फॉर ₹24,500 and sold them to the local customers for ₹26,500. Find the GST to be paid at the rate of 5% and hence the CGST and UTGST to be paid for this transaction. आता इथे एक शब्द आला नवीन UTGST. आता UTGST म्हणजे काय तर युनियन टेरिटरी म्हणजे संघ राज्य जर असेल की नाही तिथं तर SGST लागत नाही तिथे UTGST लागतो. आता या केसमध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे थोडंसं समजून घ्या. इथे काय दिलेलं तुम्हाला तर प्राइस दिलेली कुणाची सिलेंडरची म्हणजे जीएसटी आपल्याला काढायचं आहे 24,500 रुपये. बघा त्या मलिक गॅस एजन्सीने काय केलं 24,500 रुपये देऊन सिलेंडर्स विकत घेतले कोणाकडून तरी. सिलेंडर विकत घेतल्यानंतर 24,500 रुपये प्लस जीएसटी पेड केलेले. जीएसटी किती येईल आता तर 24,500ची 5% म्हणजे आपल्याला आधी जीएसटी काढावा लागेल इथला. हा जो जीएसटी लिखतो प्लस 26,500 रुपये त्याने ते विकलेले आहे समोर कोणाला तरी. सिलेंडर्स विकून टाकले 26,500 रुपये घेतले प्लस जीएसटी घेतलाय हा जीएसटी काढावा लागेल आपल्याला. या दोन जीएसटी मधला डिफरन्स जो आहे की नाही हा जीएसटी पेएबल असेल कोणासाठी मलिक गॅस एजन्सीसाठी. आता परचेस केलेले त्याने आणि जीएसटीचा रेट एवढा आहे. देअरफॉर जीएसटी पेड इज इक्वल टू पेड याचा अर्थ काय विकत घेताना त्याने दिलेलं आहे कोणाला तरी किती रुपये 24,500 रुपयाला सिलेंडर्स विकत घेतलेले आहेत. किती टक्क्याने जीएसटी लागणार आहे 5%. हे 5% म्हणजे 5 + 100 हे 1 0 हे 1 0 कॅन्सल होईल गुणाकार करायचा. आता 5 5 25 4 2 5 24 आणि 2 22 5 2 10 2 12 म्हणजे किती रुपयाला 1225 रुपये जीएसटी त्याने दिलेला आहे म्हणजे ही किंमत आपल्याला आता मिळाली 1225 रुपये. पुढची गोष्ट काय जीएसटी कलेक्टेड. जीएसटी कलेक्टेड इज इक्वल टू किती रुपयाचे तर 26,500 रुपयाला विकलेले आहेत म्हणजे 26,500 रुपयावरती 5%. आता हे 2 0 कॅन्सल होतील गुणाकार करायचं परत एकदा 5 5 5 25 4 2 6 म्हणजे 30 आणि 2 32 5 2 10 आणि 3 13 किती रुपयाला तो 1,325 रुपये म्हणजे हा टॅक्स पण आपल्याला मिळाला आता 1,325. आता आपल्याला काढता येईल जीएसटी पेएबल. कसं काढता येईल दोघांमधला जो डिफरन्स आहे त्याचा जीएसटी पेएबल असेल. हिअर
GST पेएबल इज इक्वल टू काय असतंय, आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स क्रेडिट. आउटपुट टॅक्स किती आहे त्याचा, तर त्याने कलेक्ट केलेला, किती रुपये कलेक्ट केले, 1325 रुपये. किती रुपये त्याने पेड केले होते ऑलरेडी, 1225 रुपये. दोघांमधला डिफरन्स किती आहे, 100 रुपयाचा. म्हणजे 100 रुपयाचं काय आहे, तर GST पेएबल आहे. आता GST पेएबल काढल्यानंतर आपल्याला काय काढायचं अजून, तर CGST आणि UTGST काढायचं आहे. देअरफॉर CGST अँड UTGST पेएबल इज इक्वल टू किती रुपये GST आलेला आहे, 100 रुपये भागिले 2 म्हणजे किती, 50 रुपये प्रत्येकी. म्हणजे 50 रुपयाचं त्याला काय करायचंय, CGST आणि UTGST पेड करायचं. फिफ्थ क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला, मेसर्स ब्युटी प्रोडक्ट्स पेड 18% GST ऑन कॉस्मेटिक्स वर्थ ₹6,000 अँड सोल्ड टू अ कस्टमर फॉर ₹10,000. व्हॉट आर द अमाउंट्स ऑफ CGST अँड SGST शोन इन द टॅक्स इनवॉइस इशूड. क्वेश्चन थोडा काळजीपूर्वक वाचा. आपल्याला काय विचारलेलं आहे याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ नका. काय विचारलंय, टॅक्स इनवॉइस इशूड कोणी, या ब्युटी प्रोडक्ट्स या कंपनीने किंवा दुकानदाराने कुणाला इश्यू केलेले, कुणाला तरी विकलेले वस्तू. म्हणजे टॅक्स इनवॉइस जे इश्यू केलेले की नाही इकडे, या इनवॉइसमध्ये असलेली GST, CGST आणि SGST ची रक्कम काढायची. म्हणजे हे गणित जे आहे की नाही आपल्याला इथे GST पेएबल किंवा असं काही काढायचं नाही. त्यामुळे हे जे काढायची गरज होती आपल्याला, ते काढायची इथे गरज नाही पडणार आपल्याला. फक्त काय काढायचे, 10,000वरचं GST काढायचं आणि तेच द्यायचं आपल्याला फक्त इथे. आता काय काय आपल्याकडे आलं इथे, तर एवढ्या दोन 3 गोष्टी आपल्याला दिल्या. रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST इज इक्वल टू किती मिळतंय, GSTच्या अर्धा म्हणजे 18च्या दस्ताने 2 म्हणजे किती येते, 9%. देअरफॉर अमाउंट ऑफ CGST इज इक्वल टू एवढं एकच काढूया. CGST ची अमाऊंट काढूया, किती मिळते, 10,000वरती 18%, सॉरी 10,000वरती 9%, म्हणजे 9%. हे 1 शून्य हे 1 शून्य कॅन्सल होईल, 9 गुणिले 100 म्हणजे किती आलं, 900 रुपये. देअरफॉर अमाऊंट ऑफ SGST इज इक्वल टू सुद्धा किती असेल, 900 रुपीज. दोघांच्या किमती सारख्याच असतील. आपल्याला काय काढायचं होतं, तर एवढ्याच 2 गोष्टी काढायच्या होत्या. फक्त उत्तर लिहावं लागेल तुम्हाला. देअरफॉर amount of CGST and SGST shown in the tax invoice issued by EMS Beauty Products is equal to 900 रुपीज. B2B आणि B2C असे 2 प्रकार असतात टॅक्स इन्व्हॉइसेसचे. यांचा अर्थ काय होते, B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस आणि B2C म्हणजे बिझनेस टू कन्झ्युमर किंवा कस्टमर. मग आता बिझनेस टू बिझनेस म्हणजे काय, 2 व्यापाऱ्यांमधलं जे बिल असतं की नाही हे B2B टाईपचं असतं, आणि व्यापारी आणि कस्टमर म्हणजे ग्राहक यांच्यामधलं जे बिल असतं ते B2C या कॅटेगरीमध्ये असतं. त्यानंतर आपल्याला 6व्या आणि 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलं की 2 टॅक्स इन्व्हॉइसेस तयार करा असं सांगितलेलं आहे. तर टॅक्स इन्व्हॉइस तयार करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक टॅक्स इन्व्हॉइस तयार करून दिलेलं आहे, त्याच्यावरती आधारित आपल्याला टॅक्स इन्व्हॉइस बनवता येतो. टॅक्स इन्व्हॉइस बनवलेला आहे पेज नंबर 82 आणि 83 वरती. तर 82 वरती जे टॅक्स इन्व्हॉइस बनवले त्या पद्धतीने आपल्याला टॅक्स इन्व्हॉइस इथं बनवता येतं. काय आपल्याला मोबाईल बॅटरी सांगितलेले 200 रुपये रेट ऑफ GST, तर CGST आणि SGST किती असेल, 66% असेल. मग 200 रुपयावरती 66% काढा आणि त्याचं उत्तर बघा किती देते. तसंच हेडफोन सांगितलं 750 रुपये, GSTचा रेट सांगितला 18%, म्हणजे SGST आणि CGST किती होते, 9% 9% काढायचं त्याचं उत्तर. दोन्ही बिलं तयार करून बघा.